गावामध्ये हा जो हनुमान मंदिराचा सप्ताह सुरू आहे त्याचा आज 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आदरणीय नावंदी गुरुजी यांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि गुरुजींच्या नंतर मी बोलणं हे काही उचित नाही, पण सकाळची सेवा राहिलेली माझी, मी म्हटलं थोडंसं, आज शाळेत परीक्षा पण होत्या आणि त्यासोबतच तपासणी होती आणि तपासणी असल्यामुळे बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांनी, काय कवे कैलास, म्हणजे आधी आपलं काम आणि नंतर पुन्हा म्हणजे राहिलेली आपली सेवा असेल, समाजसेवा. तर मग ठरवलं की आपण अगोदर आपलं कर्तव्य बजावावं, कारण शिक्षकांसाठी शाळा हे मंदिर असतं, विद्यार्थी हे दैवत असतात आणि वर्ग हा स्वर्ग असतो आणि त्या म्हणजे वर्गामध्ये खरंच स्वर्गासारखा आनंद मिळतो विद्यार्थ्यांच्या सोबत राहत असताना. तर कर्म हीच पूजा समजून मी सकाळी माझं शाळेची सेवा केली आणि त्यानंतर या ठिकाणी दुपारी आले सुकणी गावामध्ये. तर नावंदी गुरुजींचं आता एवढं आपल्याला मेजवानी मिळालेली आहे, आपण सगळे तृप्त झाला त्यांच्या मेजवानीनं, आपलं पोट भरलेलं आहे. नंतर जी बडीसोप खातो आपण त्या पद्धतीनं माझं थोडंसं एक 10 मिनिटाचं मी मनोगत या ठिकाणी व्यक्त करते आणि प्रवचन करण्याची माझी तशी पहिलीच वेळ आहे. मी असं वर्गामध्ये शाळेमध्ये बोलत असते, शैक्षणिक भाषण देत असते. इथं आदरणीय गणपतराव बोंडगे सर आहेत, आदर्श गुरु, ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला असे तात्याराव लहाने, विठ्ठल राणे हे त्यांचे शिष्य आहेत. मला सुकणी गाव मी ऐकून होते, तर पहिल्यांदाच बघण्यात आलं जेव्हा मला भाऊचा फोन आला, बळीराम भाऊ चाकोलेंचा, की ताई तुम्ही आमच्या गावामध्ये सप्ताह आहे आणि या. मला असं वाटलं चला सोयरेकरांच्या भेटी होतील. त्यांना मी असं म्हटलं की मला शनिवार किंवा रविवार द्या, शाळेच्या दिवशी देऊ नका. त्यांनी शनिवार बघून दिला, पण तरीही त्याच्यामध्ये ती सकाळी तपासण्याची थोडीशी अडचण आली, त्यामुळे मला सकाळी येता आलं नाही. त्यासोबतच इथं बोंडगे सर आहेत, गुळवे ताई, म्हणजे सगळेच या ठिकाणी जे उपस्थित आहेत माता भगिनी, सर्वांना माझा साष्टांग नमस्कार, शरणो शरणार्थी. तर मी महात्मा बसवेश्वरांबद्दल थोडं बोलणार आहे. 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर, 16व्या शतकामध्ये आपले मन्मथ स्वामी आणि 20व्या शतकामध्ये आपले गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य यांनी या भूतलावर अवतार घेतला आणि समाजकार्य करण्याचं काम केलेलं आहे. तर महात्मा बसवेश्वरांचं वडील म्हणजे मादालस आणि मादालंबिका यांच्या पोटी त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी 1105 साली जन्म घेतला आणि कर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातील बागलकोट हे त्यांचं, बागेवाडी हे त्यांचं गाव, जन्मगाव. आणि त्यानंतर 8व्या वर्षी उपनयन संस्कार, आपल्याकडे 8व्या वर्षी दीक्षा घेतली जाते, लिंग आणि अंगाचा आपला विवाह केला जातो, दीक्षा दिली जाते. 8व्या वर्षी मग त्यांना उपनयन संस्कार करायचे होते. मग ते म्हणाले की माझ्या बहिणीच्या अगोदर करा, नंतर माझे करा. मग त्यावेळेच्या व्यवस्थेला मान्य नव्हतं मुलीचे उपनयन संस्कार करणं, स्त्रियांना कमी वागणूक दिली जायची. बसवेश्वरांना हे पटलेले नाही. आता बसवेश्वर म्हणजे हे एक व्यक्ती नव्हते, तर एक शक्ती होते आणि त्यांच्या शक्तीची जर आपण भक्ती केली तर आपल्याला मुक्ती मिळेल. तर भक्ती म्हणजे आपल्याला त्यांच्या विचाराची भक्ती करायची आहे. त्यांचे विचार कोणते होते आपल्याला घेण्यासाठी? स्त्री पुरुष समानता, जातीभेद नाही आणि त्यानंतर कर्म हीच पूजा, काम प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य करा, काम करा. जे आपल्याला 21व्या शतकामध्ये काही गोष्टी शक्य होत नाहीत त्या त्यांनी 12व्या शतकामध्ये करून दाखवलेल्या आहेत. त्यांनी अनुभव मंडपाची स्थापना केली लोकशाही पद्धतीनं. आज आता आपण एवढं मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित आहात, तर त्यांनी 12व्या शतकामध्ये 770 आपल्या शरण बंधू भगिनींना घेऊन त्यांनी अनुभव मंडप सुरू केला आणि त्यामध्ये 700 शरण पुरुष होते तर 70 महिला शरण होत्या आणि ते तिथं वचन लिहायचे. वचन म्हणजे काव्यपंक्ती. म्हणजे वचन आपल्याला एकच माहित आहे, कोणतं वचन माहित आहे? दशरथांनी कैकेयीला दिलेलं की रामाला वनवासाला पाठवायचं. म्हणजे वचन हा आहे की जीव गेला तरी चालेल पण आपण शब्द मोडायचं नाही, असं त्या वचनाचा अर्थ. म्हणून त्यांनी ते वचन त्यावेळी त्याला नाव दिलेलं आहे वचन. वचन लिहिले आणि ते सगळेच वचन लिहित असताना एकमेकांमध्ये चर्चा करायचे. स्त्री पुरुष, वेगवेगळ्या जातीचे, ढोर चांभार कुंभार, सगळ्या जातीचे स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, उच्च नीच सगळे त्या ठिकाणी यायचे, विचार विनिमय करायचे आणि त्यातनं त्यांनी समाजासाठी जे हिताचं आहे, चांगलं आहे ते लिहून ठेवायचे. मग तेव्हा आपलं कर्नाटकाची राजधानी, आता महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, भारताची दिल्ली आहे, तसं कर्नाटकाची राजधानी कल्याण होती आणि तिथं राजा होता बिजवल. तर आता आपल्याकडे लोकशाही आहे, त्यावेळी राजेशाही होती. मग राजा बिजवलाच्या दरबारामध्ये बलदेव हे बसवेश्वरांचे मामा काम करत होते मंत्री म्हणून. मग त्यांनी आपल्या भाच्याला पण तिथं त्यांची हुशारी भाच्याची बघून ते राजाकडे घेऊन गेले. त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांचं बुद्धिचातुर्य बघून त्यांना बिजवल राजाने कारकून केलं.
मग कारकून करत त्यांचं कामाचं म्हणजे बघून राजाने त्याला पुन्हा मंत्रीपद दिलं, अर्थमंत्री केले आणि अर्थमंत्र्याच्या नंतर त्यांना प्रधानमंत्री, आज जसं आपले नरेंद्र मोदी आहेत प्रधानमंत्री, तसं आपल्या बसवेश्वरांना, महात्मा बसवेश्वरांना बिजवल राजाने प्रधानमंत्री केलेला आहे. मग प्रधानमंत्री केल्यानंतर सभा भरायची. आता इथं जसं संसद भरते तसं त्या ठिकाणी पण लोक यायचे, म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असायचे, उच्चवर्णीय असायचे, त्यानंतर तिथलं मंत्रिमंडळ असायचं. मग एक वेळेस महात्मा बसवेश्वरांनी काय केलं की एका कमी जातीच्या व्यक्तीला सन्मानाने पुढे बसवलं. त्यावेळेच्या लोकांना त्या ठिकाणी राग आला आणि त्यांनी पुन्हा राजाला म्हटले की तुम्ही काय इथं या कमी जातीच्या म्हणजे खालच्या वर्गाच्या माणसाला एवढं सन्मानपूर्वक या ठिकाणी का बसवलं. मग तेव्हा बसवेश्वरांनी उत्तर दिलं, माणूस हा जन्मावरून श्रेष्ठ ठरत नाही, कनिष्ठ ठरत नाही, तर तो त्याच्या कार्यावरून श्रेष्ठ ठरत असतो. त्याचं कार्य चांगलं असेल, त्याचे विचार चांगले असतील तर तो माणूस श्रेष्ठ असतो. मग राजाला हे बसवेश्वरांचे, बिजवल राजाला बसवेश्वरांचे विचार पटायचे. मग असंच एक वेळेस त्यांनी काय केलं, आता आंतरजातीय विवाह, आता माझे 2 मुलं डॉक्टर झालेत, आज आपण 21व्या शतकात आहेत, पण तरी माझ्या लेकरांनी, मुलांना मुलीनं आपल्या जातीमधलंच विवाह करा असं आजही मला वाटतं की परजातीचं नको, आपल्या जातीच्या मुलाशी मुलीशी त्यांनी विवाह करा. पण बसवेश्वरांनी हे 12व्या शतकामध्ये आंतरजातीय विवाह बघा, मादुलस नावाचा ब्राह्मणाची मुलगी कलावती आणि आपला चांभाराचा हराया त्याची मुलगा शीलवंत यांचा हा आंतरजातीय विवाह लावला. मग त्यावेळेच्या समाजकंटकाला ते आवडलेलं नाही. मग त्यांनी त्या बिजवल राजाकडे काय केले, आपला संताप व्यक्त केला. राजाच्या समोर पण धर्मसंकट उभं राहिलं की आता काय करावं. बसवेश्वराचे विचार तर चांगले आहेत, पण समाजाच्या पुढे पण आपल्याला जाता येत नाही. परत सभा भरली. बसवेश्वर आपले शांत संयमाने, शांत मनाने तिथं प्रसन्न मुद्रेने बसलेले. मग राजाला नाविलाज झाला. ते म्हणले की तुम्हाला आता याचा काहीतरी परिणाम भोगावे लागतील. आज आता आपण बघतो मंत्रिमंडळामध्ये पद सोडायचं म्हणजे ह्या पक्षातून त्या पक्षात जातात, तिसऱ्या पक्षात जातात, पण आपलं पद सोडत नाही. पण त्यावेळी बसवेश्वरांनी आपलं प्रधानमंत्री पद सहज सोडून दिलं, त्याग केला आणि ते बाहेर पडले. पण त्यावेळी एवढा म्हणजे अन्याय, अत्याचार, संघर्ष झाला, म्हणजे समाजातल्या काही समाजकंटकाने केला आणि बसवेश्वरांना तिथलं म्हणजे राज्य कर्नाटकातनं बाहेर पडावं लागलं. त्यासोबतच त्यांना म्हणजे अन्यायाला म्हणजे सहन करावं लागलं, म्हणजे त्याग करून ते बाहेर पडले. आणि ही जी म्हणजे संघर्षाची जी वेळ होती, तर बसवेश्वरांचा जन्म 1105ला झाला, पण त्यांचा 1167ला नागपंचमीच्या दिवशी त्यांनी देह ठेवला असं पुस्तकामध्ये वर्णन आहे. तर एक 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप काही चांगलं कार्य केलेलं आहे. तर जसं संत ज्ञानेश्वर आहेत, महात्मा बसवेश्वर आहेत. आता संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनीही संन्यास घेतला, पुन्हा त्यांनी आपला गृहप्रवेश केला, मुलं झाली. मग संन्यासाची मुलं म्हणून 4 भावंडांना समाजाने खूप त्रास दिला. मग असं सभा भरली आणि त्यावेळी पण त्यांना कुठली शिक्षा ठोठावण्यात आली की यांनी मृत्यूदंड आई वडिलांनी. आई वडील काही लेकरांना खाऊ पिऊ घालतात, गोडधोड सगळं करतात, संध्याकाळी झोपी घालून आपल्या कुटीचा दरवाजा बंद करून ते नदीमध्ये काय करतात, जलसमाधी घेतात. तरीही त्या भावंडांचा अन्याय संपला का, त्यांना समाजाने आपलं करून घेतलं का, त्यांना त्रास द्यायचं थांबवलं का, नाही. तरी ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी मराठीतून आपल्या सर्वांसाठी ज्ञानेश्वरीचा ठेवा आपल्यासाठी उघडून दिलेला आहे. आज आता मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते आणि इथं सुकणीमध्ये आल्यानंतर मला खूप समाधान वाटलं, कारण घराघरातले मुलं इंजिनियर आहेत, बाहेर पडले. म्हणजे आज इथं 4थी 5वी पर्यंत शाळा असेल, पण 10वी पर्यंत शिक्षण घेऊन पुन्हा 11वी 12वी त्याच्यानंतर घराघरातले जे विद्यार्थी बाहेर पडले. तर तुम्हाला शिक्षणाचं महत्व माहित आहे. आज या ठिकाणी माझी आई पण उपस्थित आहे. आम्ही 6 बहिणी आहे. सुशीलाबाई रोडगे, माझं इथलं मानखेड गाव आहे, सोनखेड मानखेड. तर मग आम्हाला शिकवल्यामुळे आम्ही 6 पैकी 4 जणी नोकरी करतो. माझ्यामध्ये जो बदल झालाय आज तो शिक्षणामुळे झालेला आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यावं. घर म्हणजे संपत्ती, म्हणजे संतती महत्वाची आहे संपत्तीपेक्षाही. विटीवर वीट बांधायचं नाही, घर शेत घ्यायचं नाही, घर बांधायचं नाही, पण आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आपण प्रयत्न केलेला पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच महात्मा फुले यांची आज 11 एप्रिल जयंती आहे. तर महात्मा फुलेंनी सुद्धा तेच सांगितलेलं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. आता बघा, विद्येविना मती गेली, मती म्हणजे काय, बुद्धिमत्ता. जर विद्या नसेल तर आपल्याला बुद्धिमत्ता राहणार नाही. मतीविना नीती गेली, जर बुद्धीच नसेल तर तो नीतीने वागणार नाही, अनीतीने वागेल. जर नीतीविना गती गेली, नीतीच नसेल तर गती नाही, गती नाही तर प्रगती नाही. तर मग प्रगती नसेल तर वित्त
नाही, वित्त म्हणजे काय, पैसा, पैसा म्हणून शहाण्याचा वेडा, वेड्याचा शहाणा, पण पैसा पण आपला सन्मार्गाने कमवलेला असावा. तर आणि त्याच्यामुळे काय झाले, सगळे म्हणजे अशिक्षित लोक खचले, ज्यांना विद्या मिळाली नाही, तर त्यांनी सावित्रीबाईला पहिलं शिक्षण दिलं. आणि आज इथं ज्या आपण महिला, आपल्या मुली बाहेर शिकत आहेत, महिला बाहेर, घराच्या बाहेर आपण जात आहोत, त्याचं श्रेय सगळं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जाते. महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले यांना जी महात्मा उपाधी दिलेली आहे ते त्यांच्या कार्यावरून दिलेली आहे. आपलं आयुष्य आपण 50 वर्ष जगलो, 60 वर्ष जगलो, एवढ्यावर असतं, पण आज महात्मा बसवेश्वरांचे विचार रूपाने त्यांनी आज अजरामर आहेत. आज 900 वर्ष होऊन गेले त्यांना, तरी आपण आज त्यांचं या ठिकाणी नाव घेत असतो. तर अशा पद्धतीनं महात्मा बसवेश्वरांचा विचार आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा इथं आताच मला सांगितले बळी भाऊनं, इथं आम्ही त्या दिवशी कीर्तन ठेवणार आहे. आणि मी आज संकल्प केला की आज मला इथं महात्मा बसवेश्वरांविषयी बोलायला बोलवलेलं आहे. तर मी पुढच्या वर्षापर्यंत महात्मा बसवेश्वरांवर एक पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांचं कार्य आपल्याला काय करायचं, विचारांचा जागर ठेवायचा आहे, कार्य चालू ठेवायचं आहे. तर हे जे कार्याची परंपरा आपल्याला पुस्तक रूपाने आपल्या समाजामध्ये बघा, 1 वर्षाची तयारी करायची असेल तर अन्न पेरावं लागतं, 10 वर्षाची तयारी करायची असेल झाडं लावावी लागतात, 100 वर्षाची तयारी करायची असेल माणूस पेरावा लागतो, आणि 1000 वर्षाची तयारी करायची असेल तर विचार पेरावे लागतात. आणि सप्त्याच्या माध्यमातून सुद्धा विचार करण्याचंच काम आहे, संस्काराचंच काम आहे. मुखाने घेतलेलं नाम आणि हाताने केलेलं काम कधी वाया जात नाही म्हणतात. त्यामुळे सतत आपण तोंडाने नामस्मरण केलं पाहिजे आणि हाताने काम करत राहिलं पाहिजे, तरच आपलं जीवन. म्हणजे पूजा करणं म्हणजेच खरी भक्ती आहे का? नाही. तर आपलं काम आपण प्रामाणिकपणे करणे हीच खरी भक्ती आहे. तर ज्यानं मनातून भक्ती करतं, ज्यानं मनातून आपलं काम प्रामाणिकपणे करतं, त्यालाच जीवनामध्ये मुक्ती मिळत असते. तर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा पदस्पर्शाने हे पावन झालेली भूमी आहे. आपल्या सोमेश्वर मंदिराचं म्हणजे मूर्तीची स्थापना, प्रतिस्थापना डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या हस्ते झालेली आहे. नावंदी गुरुजी वगैरे त्यांच्या सहवासात राहिलेले आहेत. जे कोणी त्यांच्या सहवासात असतील, बघा काय म्हटलं जातं की लोखंड परिसराच्या सानिध्यात आले की सोनं बनतं, तसं गुरुवर्यांच्या सानिध्यात गेले की शिष्यांचं काय होत असतं, सोनं बनत असतं. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज खरंच म्हणजे त्यांचं सानिध्य, त्यांचे आशीर्वाद ज्यांना भेटले ते जीवनामध्ये कृतार्थ आहेत, म्हणजे त्यांचं जीवन सफल आणि सार्थकी लागलेलं आहे असं गुरुवर्य त्यांनी आपल्याला अष्टावरण सांगितलेले आहेत. अष्टावरण सगळ्यांना माहित असतील. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी असं म्हणतो आपण. गुरु, लिंग, जंगम, रुद्राक्ष, विभूती, त्यानंतर मंत्र आणि प्रसाद आणि पादोदक. आता इथं जिथं अन्न होतंय, आपण घरी जेवलो की तो अन्न असतं, आणि सप्त्यामध्ये जेवलो, मंदिरात जेवलो की तो प्रसाद होतो. तर हे प्रसाद, त्याच्यानंतर पादोदक, तीर्थ, आपण जल अर्पण केलं आपल्या महादेवाला तर आपलं ते तीर्थ होतं, किंवा गुरूंचे आपण चरण हे केले, पादपूजा केली तर ते तीर्थ होतं. तर या अष्टावरणाचं महत्व आपल्याला गुरुमौलींनी सांगितलेलं आहे. तर या गुरुमौलींचं, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांचं जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यांचं आचरण करणं, महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचं आचरण करणं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेणं. तर मला एक संयोजन समितीने 10-15 मिनिटाचा वेळ दिला होता. तर एक छोटी गोष्ट सांगते आणि मी थांबते. तर गोष्ट अशी होती की एक मारवाडी होता आणि त्याला असं भटकंती करायला आवडायचे. तो गावोगाव फिरायचा. असंच एकदा तो दुसऱ्या राज्यामध्ये गेला आणि त्या राज्याची अशी पद्धत होती की दर 5 वर्षाला राजा बदलायचा. आणि तो राजा कसं होता, राजाचा मुलगा राजा होता पूर्वी, पण तिथं तसं नव्हतं. दर 5 वर्षाला राजा बदलायचा. मग कसं बदलायचं, हत्तीच्या सोंडेमध्ये पुष्पमाला द्यायची, पुष्पहार, आणि हत्ती ज्याच्या गळ्यात घालेल तो 5 वर्षासाठी राजा झाला. मग काय चालू आहे तिथं, कशाचा लोक जमा झालेत म्हणून हा मारवाडी पण तिथं बघायला गेला. मग हत्ती असा 1-2 राऊंड मारला, फिरला, आणि त्या हत्तीने काय केली, ती पुष्पमाला त्या मारवाड्याच्या गळ्यामध्ये अर्पण केली. मग तिथं पुरोहित आले, पंडित आले, आणि राज्याभिषेकासारखं त्यांना तिलक वगैरे लावलं. तिलक लावताना त्या पंडितांनी सांगितलं की आमची इथली परंपरा अशी आहे की 5 वर्ष राज्य करायचं आणि 5 वर्षाच्या नंतर काय केलं जातं, तुम्हाला वाजत गाजत. मला पुन्हा म्हणले बळी भाऊ म्हणले की आमच्या इथली परंपरा आहे, म्हणले येणाऱ्या नामे कीर्तन करायला, प्रवचन करायला वाजत गाजत आणतो आणि वाजतच पाठवतो. मग तिथेही तशी परंपरा होती की राजाला पुन्हा 5 वर्ष झाली की वाजत गाजत कुठं सोडायचं, नदीपर्यंत. आणि नदीमध्ये काय होते, हिस्र प्राण जे मगर वगैरे होते, आणि नदी जरी पार केली समजा त्याच्या पुण्याईनं, तर पुढे गेले की जंगल होतं. जंगलामध्ये तर वाघ सिंह होते. म्हणजे त्या राजाला माहित होतं की 5 वर्षानंतर आपला काय आहे,
अंत आहे. मग ते काय म्हणायचं की जेवढी मजा करायचं, मौज मजा करायची ते आपण ह्या 5 वर्षात करायचं, जे काय आपल्याला चैन विलास म्हणजे जे सुखसोयी भोगायचे येतात. मग मारवाडी होता तो. मग आता मारवाड्याने ते ऐकली त्यांची परंपरा त्या गावची. आता त्याचा विलाजच नव्हता, त्याला 5 वर्ष त्याला सिंहासनावर बसवलं गेलं म्हणजे राजा म्हणून. मग त्याने असं विचार केला की आपण काय करूया, पहिल्या वर्षी जे उत्पन्न राहतं राज्याचं त्यातनं 51% खर्च त्यांनी जनतेसाठी केला आणि 49% खर्चामध्ये त्यांनी काय केलं, त्या नदीवर पूल बांधला. पुन्हा दुसऱ्या वर्षीचं जे उत्पन्न आहे म्हणजे चांगलाच राज्यकारभार केला, म्हणजे फायद्यामध्ये त्यांनी हे केलं, म्हणजे जनतेचं पण नुकसान केलं नाही. म्हणजे ते जे पहिले राजे जे काय करायचे, मौज मजेमध्ये पैसे खर्च करायचे, म्हणजे राज्याची प्रगती करायची नाही. पण त्या मारवाड्यांनी राज्याची प्रगती पण केली आणि झालेल्या नफ्यामध्ये 51% जनतेला, 49% पुन्हा त्यांनी काय केलं, पुढचं जंगल साफ केलं, शेती केली त्या ठिकाणी करण्यासाठी. पुन्हा तिसऱ्या वर्षी तिथं रस्ते वगैरे केले आणि शेती झाली, रस्ते झाले म्हणून लोक तिथं काय केले, गाव बसले, घर बसले. मग 4थ्या वर्षी त्यांनी तिथे एक महाल बांधला या मारवाड्यांनी. आणि 5व्या वर्षी काय केलं की जे 49% फायदा होता त्यामधलं त्यांना आपलं अन्नधान्य, जे जीवनोपयोगी वस्तू आहेत त्या ते घेऊन ठेवल्या. 5 वर्ष संपली. मग या गावाल्या लोकांनी परंपरेनुसार त्याला वाजत गाजत कुठेपर्यंत घेऊन गेलं, नदीपर्यंत घेऊन गेले. मग नदी ओलांडायची आता आपल्याला, तर मग त्यांनी काय होतं, त्या ठिकाणी पूल होता, पुलावरनं नदी ओलांडली, आपल्या तो राजमहालाकडे गेला, म्हणजे भवसागर त्यांनी पार केला. मग आपलं आयुष्य म्हणजे पण तसंच आहे, 5 वर्षासारखंच आहे. आपल्याला माहित नाही आपण किती दिवस जगणार आहे. आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जर आपण मौज मजा चैन केली तर आपल्याला पुन्हा नरकात जावं लागणार आहे. आणि आपण जर आपलं हे केलं, म्हणजे सत्कर्म केले, चांगलं काम केलं, दुसऱ्यांचंही भलं केलं आणि आपण आपलंही नामस्मरण घेतलं तर आपल्याला पण काय होणार आहे, आपण तो भवसागर पार करणार आहे. आपल्याला स्वर्गामध्ये जागा मिळेल किंवा जीवनातून आपल्याला मुक्ती मिळेल. तर आपणही जीवनामध्ये चांगलं काम करायचं आहे. मला बसवेश्वरांची मी 2 वचनं सांगते. बसवेश्वरांनी सांगितलं होतं, हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा ऐसे न म्हणावे, हा आपुला किंवा हा अमुचा 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 ऐसे वदवावे. म्हणजे हे कुणाचा कुणाचं न म्हणता तो आपलाच आहे. आणि दुसरं वचन मला आवडतं ते आहे, देवाचं नाव घेणं म्हणजे सत्य बोलणं म्हणजे देवलोक आणि असत्य बोलणे म्हणजे मृत्यूलोक. सदाचार म्हणजेच स्वर्ग आणि दुराचार म्हणजेच नरक, असं म्हणजे कुडल संगम देवा. तर असं खूप वचनं बसवेश्वरांनी लिहिलेली आहेत. आपण जर वचनांचं जर 4 ओळींचा जर आपण अर्थ बघितला तर आपल्याला निश्चित जीवनाचा सार कळेल. या ग्रामस्थांनी मला या ठिकाणी बोलावलं आणि माझी वेळ त्या सकाळीच होती, तरी मला तुम्ही दुपारी सगळ्यांनी ऐकून घेतलं. कारण सगळ्यांना उपाशी पोटी तत्वज्ञान पण पचत नसतं, कारण सगळ्यांना भुकेची वेळ झालेली आहे. आपण नाश्ता केलेला आहे, प्रसाद आपल्यासाठी तयार आहे. तरी या ठिकाणी बोलवलं, सन्मान केला आणि माझं तुम्ही सगळ्यांनी शांत मनाने ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करते आणि इथंच थांबते. महात्मा बसवेश्वर की, संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. धन्यवाद.